ट्रॅक्टर खाली चिरडून महिलेची केली हत्या, जमिनीच्या वादातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर। कळवण तालुक्यातील अबोणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोखाळ येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जमिनीच्या वादातून एका महिलेची ट्रॅक्टर खाली चिरडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेने संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 26 जानेवारी रोजी दुपारी 11:30 वाजता शेतगट क्रमांक 217 मधील घरासमोर गोखाळ येथे राहणाऱ्या पवार कुटुंबियांकडे असलेल्या जमिनीपैकी सुक्रीबाई पवार ही विधवा बहीण आरोपी सुरेश विठ्ठल पवार यांच्याकडे 10 वर्षापासून राहत असल्याने तिच्या वाटणीसाठी आलेली 2 एकर जमीन तोच कसत होता। परंतु सदरची विधवा बहीण 1 वर्षापूर्वी वारल्यानंतर तिच्या वाटणीस आलेली 2 एकर जमीन ही सर्व 4 भावांमध्ये समान वाटप व्हावी म्हणून त्यांच्यात वाद सुरू होते। दिनांक 26 जानेवारी रोजी गोखाळ येथे फिर्याद देविदास पवार व मयत महिला व आरोपी यांचे सर्व नातेवाईक एकत्रित बसून सदर विधवा बहिणीच्या वाटणीस आलेली 2 एकर जमिनीची वाटणीबाबत चर्चा सुरू होती। मात्र त्यावेळी आरोपी सुरेश विठ्ठल पवार याने विधवा बहिणी सांभाळल्याने तो तिच्या वाटणीची 2 एकर जमीन तो कोणालाच देणार नाही असे सांगून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांशी वाद उपस्थित करून आरोपी सुरेश विठ्ठल पवार, हेमंत सुरेश पवार, नंदू सुरेश पवार, विठाबाई सुरेश पवार, सोनाली हेमंत पवार यांनी आपापसात संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून आरोपी सुरेश विठ्ठल पवार यांनी आरोपी हेमंत सुरेश पवार यास सांगितले की आपला ट्रॅक्टर आण आणि यांच्या अंगावर घाल असे सांगितले असता आरोपी हेमंत सुरेश पवार याने ट्रॅक्टर आणून फिर्यादी देविदास पवार यांची पत्नी जिजाबाई देविदास पवार यांच्या अंगावर घातल्याने त्या जिजाबाई पवार या गंभीररित्या जखमी झाल्या व त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला। तसेच इतर आरोपींनी फिर्यादी व इतर साक्षीदार यांना लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून जखमी केले। या घटनेतील आरोपी सुरेश विठ्ठल पवार, हेमंत सुरेश पवार, नंदू सुरेश पवार, विठाबाई सुरेश पवार हे नाशिक जिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेत आहेत। त्या ठिकाणी पोलिसांकडून योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आला आहे। आरोपींविरुद्ध अबोणा पोलीस ठाण्यात फिर्यादी देविदास विठ्ठल पवार यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 109, 118(1), 49, 189(2), 191(2), 191(3), 190 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्यासह अबोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली। तसेच पुढील तपास करत आहेत। रानारगोळाखाल माझ्या आत्याची जमीन सुरेश विठ्ठल पवार यांनी बळकवण्याचा प्रयत्न केला होता। त्यांनी मारहाण केली आणि माझ्या आईला ट्रॅक्टरखाली मारलं, त्यांनी सुरू मारलं। महाराष्ट्र माझा न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, कळवण।